नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण 2024 साठी 2025 साठी यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम असेल, त्याच्या प्रीच्या आणि मेन्सच्या असणाऱ्या तयारीसाठी आपण ज्या ज्या असणाऱ्या सब्जेक्टला फोकस करून तयारी करतोय, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहे जो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अडचणी टाकतो आणि बऱ्याच वेळा त्यांची मदतही करतो. म्हणजे कुठला तर चालू घडामोडी. आणि या विषयाला सब्जेक्ट वाईज कनेक्ट करणं हा खूप महत्त्वाचा. जर तुम्ही राज्यसेवा आणि यूपीएससी पाहिला तर इंटरनॅशनल करंट अफेअरवर क्वेश्चन्स असतात. त्यांचं रायटिंगच्या फेजमध्ये तर आपल्याला 50 मार्कांसाठी विचारला जातो जी. तर त्याच्यामुळं त्याची व्हॅल्यू वाढतेच. पण प्रिलियमला खूप जास्त क्वेश्चन्स आहेत. राज्यसेवेलाही जास्त क्वेश्चन. कंबाईनच्याही असणाऱ्या प्रीला आपण याच्यावरती क्वेश्चन जास्त बघतो. जवळपास 6 ते 7 क्वेश्चन्स आपल्याला कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या असणाऱ्या त्यामध्ये दिसले. त्यानंतर राज्यसेवेचा विचार केला तर 8 ते 9 क्वेश्चन्स प्रत्येक असणाऱ्या प्रीला असतात. आणि यूपीएससीचा विचार केला तरीही 8 ते 9 क्वेश्चन्स त्या प्रिलियमला या ठिकाणी विचारतात. मग अशी एखादी घटना ही पहिल्यांदाच घडली किंवा खूप मोठ्या गॅप नंतर घडली असेल तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यातलीच एक घटना आहे की आपल्या भारताचे असणारे प्राईम मिनिस्टर एका देशाच्या व्हिजिटिंगला जातात, ते पण 40 वर्षांच्या गॅप नंतर. 40 वर्षांमध्ये प्राईम मिनिस्टर व्हिजिट करतायत, तो म्हणजे कोणत्या देशाला? ग्रीसला. थोडासा ग्रीसचा काय आहे बॅकग्राऊंड? भारत आणि ग्रीस या दोन देशांचे असणारे इंटरनॅशनल रिलेशन्स कसं आहे, त्याचा असणारा डिप्लोमॅटिक भूमिका कशी आहे, प्रत्यक्षात आपली फॉरेन पॉलिसी या देशाच्या बाबतीमध्ये कशी रन झालेली आहे आजपर्यंत, प्रत्येक स्टेजला आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला 2025च्या परीक्षेमध्ये लिहायचं असेल किंवा आता 2024ला यूपीएससीच्या पेपरमध्ये लिहायचं असेल किंवा एमसीक्यू टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन अटेंड करायचं असेल तर तुम्हाला या असणाऱ्या डाटाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. 2023च्या अनुषंगाने महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी डिस्कस आपण की आपले प्राईम मिनिस्टर यांनी दोन देशाला व्हिजिट करण्याचा संदर्भ याच्यामध्ये आणला. सगळ्यात पहिला मुद्दा तर कुठला असेल तर साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेचा संदर्भ आणला तर आपल्याला माहिती या ठिकाणी ब्रिक्सच्या असणाऱ्या मीटिंगचा उल्लेख येतोच. ब्रिक्स संदर्भातल्या असणाऱ्या सोबतच ब्रिक्स बँकेच्या अंतर्गत असणारे मुद्दे आणि या असणाऱ्या ब्रिक्स देशांमध्ये इतर देश सहभागी होण्याचा जो क्रायटेरिया होता त्याबद्दलचे सगळे मुद्दे डिस्कस होत आहेत, चर्चेमध्ये येत आहेत. आफ्रिकन युनियनचा काय कोलॅबोरेशन आहे याच्याबद्दल आपण एक सेपरेट असणारं सेशन घेऊया, कारण या ब्रिक्सच्या असणाऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला आफ्रिकन युनियन सारखा असणारा जो काही संघटना आहे, ग्रुप आहे, तो ऍड होताना दिसतो. त्याचा व्ह्यू काय आहे ते पण पाहूया. पण आज आपण डिस्कस करणार आहोत तो प्रॅक्टिकली कोणत्या मुद्द्यावर? भारत आणि ग्रीसच्या मुद्द्यावर. कारण या ऑगस्टच्या 22 ते 25 तारखेच्या कालावधीमध्ये पीएमसी या दोन असणाऱ्या देशांना व्हिजिट दिली. त्यातला असणारा पहिला फेज आपण बघूया ग्रीस सोबतच्या असणाऱ्या. या बाबतीमध्ये लक्षात काय घ्यायचं, सगळ्यात पहिल्यांदा या ग्रीसचं लोकेशन कुठं आहे ते थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. त्याचं थोडंसं मॅप वरती आपल्याला ते असणारे मुद्दे पॉइंट आपल्याला पॉइंट आउट. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या असणाऱ्या जस्ट वरती आपण बघतो म्हणजे कुठला? मेडिटेरियन सीचा रेफरन्स. या मेडिटेरियन सीच्याच असणाऱ्या नॉर्थला हा संपूर्ण असणारा जो एरिया आहे तो खूप लहान लहान असणाऱ्या आयलंडच्या बेटांच्या बाबतीमध्ये ऍड आहे. हा सर्व एरिया आपल्याला दिसतो. त्याच्यामुळं ग्रीस हा मेडिटेरियन सीच्या अंतर्गत असणारा जो वेगवेगळ्या बेटांचा समूह आहे तोही त्या ठिकाणी ओन करतो आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे असणारे वेगवेगळे गल्फ दिसतात. वेगवेगळ्या असणाऱ्या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात त्या असणाऱ्या असा फेज असेल किंवा आपण म्हणूया की त्या असणाऱ्या उपसागरांचा कोणकोणते त्याच्यामध्ये बघतो आपण. त्या मग इथं तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स केला जाऊ शकतो पहिल्याच फेज मध्ये की इथं असणाऱ्या दोन मेन असणाऱ्या एरियांच्या बाबतीमध्ये की उल्लेख केला आपण त्या ठिकाणी या ग्रीसचा असणारा मेनलँड एरिया त्यासोबतच ग्रीसचा असणारा जो काही सदर्न एरिया असेल ना त्याच्या दरम्यानच्या असणाऱ्या एरियांमध्ये कोणकोणते गल्फ्स आहेत तर इथं लक्षात घेऊया आपण. तो म्हणजेच कुठला तर सारोनिकोस गल्फचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबतच थोडासा उल्लेख त्या ठिकाणी सी ऑफ क्रिटीचा उल्लेख केला. त्या सी ऑफ क्रिटीच्याच दरम्यान आपण त्या ठिकाणी बघतो तो म्हणजेच कुठला? गल्फ ऑफ लेकोनिया. ही नावं जी आहेत का ती थोडीशी वाचण्याचा प्रयत्न केला. कोणकोणत्या असणाऱ्या रेफरन्स समुद्रांचा उल्लेख आहे, उपसागरांचा, हे थोडंसं एकदम प्रायमरी स्टेजला वाचण्याचा.
नंतर या ठिकाणी आपण जो काही एजियन सीचा उल्लेख करतो ना, तर या एजियन सी वरती सुद्धा क्वेश्चन अगोदर पण विचारले गेले, त्यानंतरही विचारले जाते. पहिला क्रायटेरिया काय आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा या असणाऱ्या मॅपच्या संदर्भात डाटा आपल्याला करायचा आणि याचा उल्लेख जर केला आपण, तर याच्या असणाऱ्या कॅपिटलचा रेफरन्स आणला तर तो आहे कुठला, तर अथेन्स. काय कॅपिटल याची, अथेन्स आहे या असणाऱ्या ग्रीसची. आणि या असणाऱ्या ग्रीसच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण पॉलिटिकल थिंकर्सचा विचार करायला जातो किंवा स्कॉलर्सचा संदर्भ आणतो, त्याच्या अंतर्गत आपल्याला या ग्रीसचा, या अथेन्सचा खूप मोठा वाटा दिसतो, लक्षात. सोबतच रेफरन्स येतो, याची जी ऑफिशियल लँग्वेज आहे ना ती आहे ग्रीक. आणि रिलिजियसच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 93% या ठिकाणी ख्रिश्चनिटी फॉलो करतायत आणि त्यानंतरच्या बाबतीमध्ये 2% इथं आपल्याला इस्लाम दिसतात आणि 4% लोक हे नो रिलिजन आहेत, कोणत्याच धर्माला मानत नाहीत, असाही उल्लेख याच्यामध्ये दिसतो. आणि या स्वरूपामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा असणारा जो लेजिस्लेचर आहे का, तो कुठला दिसतो आपल्याला, तर हेलेनिक पार्लमेंटचा असणारा नावाचा उल्लेख आहे, तो लक्षात ठेवूया आपण. आणि याला स्वातंत्र्य कधी मिळालं गेलं होतं लक्षात घ्यायचं की तो मुद्दा होता 25 मार्च 1821 चा, ज्याला म्हटलं जातं ट्रॅडिशनल स्टार्टिंग डेट आहे हा, त्याला म्हटलं जातं ग्रीक वॉर ऑफ इंडिपेंडन्स. हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. आणि याला ऑफिशियल डिक्लेरेशन मिळालं होतं 15 जानेवारी 1822 ला, हे थोडं लक्षात घ्या. आणि थोडंसं काय विचारात घ्यायचं या ग्रीसच्या बाबतीमध्ये, भारताचा असणारे एक व्हिजिटिंगचा मुद्दा आला प्राईम मिनिस्टरच्या बाबतीमध्ये, तर तो काय दिसतोय आपल्याला, तर किती, तर या ठिकाणी ग्रीसच्या राजधानी अथेन्स मध्ये हे किती वर्षानंतर या ठिकाणी भेट आहे, तर 40 वर्षांमध्ये आपल्या पीएम साहेबांची ही पहिलीच भेट होते, हेही इथं लक्षात ठेवा. आणि थोडंसं या भेटीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांवरती इथं डिस्कशन होणार आहे त्याचाही रेफरन्स येतो. आता पीएम साहेब गेले तर तिथं कोणाच्या निमंत्रणावरनं गेलेत का, तर इथं लक्षात घ्यायचं कोण, पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून. कोण असेल त्या ठिकाणी, एच.ई. कायराओकोस मिटोस्टाकिस यांच्या असणाऱ्या आमंत्रणावरून, निमंत्रणावरून काय झालं, नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 ला कुठं, तर हेलेनिक रिपब्लिकला भेट दिली. आत्ताच नाव आपण बघतो या ठिकाणी हेलेनिक पार्लमेंटचं असणार त्यांचं लेजिस्लेचर आहे, त्यांचा असणाऱ्या विधिमंडळाचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. आणि इथं पाहिलं तर पंतप्रधान मित्सोटाकिस आणि पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले की भारत आणि ग्रीस हे दोन्ही देश काय आहेत, तर एक ऐतिहासिक संबंध सामायिक करतात. त्यामुळं इतिहासात म्हणजे 2500 वर्षापूर्वीपासूनचे असणारे रिलेशन्स या दोन देशादरम्यान आहेत, त्याची पुष्टी आता परत एकदा या भेटीमध्ये हे दोन्ही देश करताना दिसतात. आणि दोन्ही नेत्यांनी उच्चस्तरीय चर्चा या ठिकाणी एक थोडासा वॉर्म म्हणजे उबदार ठेवण्याचा, म्हणजे हँडल व्यवस्थितपणे करण्याचा, त्याच्या चर्चेला एक योग्य पद्धतीचा अर्थ प्राप्त व्हावा, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ही द्विपक्षीय चर्चा होताना दिसते. याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना फोकस करण्यात आलेला आहे, तर काही मुद्द्यांचा रेफरन्स याच्यामध्ये बघूया. काय होतं याच्यामध्ये, सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो आर्थिक सहयोगाचा. हा कशासाठी, मग तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अँगलना असेल, टुरिझमच्या अँगलना असेल, किंवा त्या ठिकाणचा असणारा जो काही अक्षय ऊर्जाचा संदर्भ असेल का त्या ठिकाणी, याच्याबद्दलच्या असणाऱ्या इकॉनॉमिकल कोलॅबरेशनच्या बाबतीमध्ये असेल, त्या गोष्टीवरती या ठिकाणी डिस्कशन झालं. गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न या असणाऱ्या चर्चेमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण. प्रत्यक्षात कल्चरल हेरिटेजला इथं हायलाइट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन देशांमध्ये असणारा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आणि एकमेकांच्या संस्कृतीबद्दलचा असणारा जो काही समज आहे, त्या दोन्ही संस्कृतीबद्दलचा जो काही आदर आहे तो इथं रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यातून देवाणघेवाणीचा रेफरन्स आणला जातोय. सोबतच कोणता मुद्दा, तर धोरणात्मक भागीदारी असेल, त्याला आपण त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा उल्लेख करतो. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ही जिओ पॉलिटिक्स मध्ये खूप महत्वाची, कारण या ग्रीसमुळं किंवा या ग्रीसच्या कनेक्टिव्हिटीमुळं आपला असणारा जो युरोपियन युनियन मधली कनेक्टिव्हिटी आहे, सोबतच त्या ठिकाणी मेडिटेरियन सी मधली असणारी कनेक्टिव्हिटी असेल, त्या पद्धतीने आपण फ्रान्स सोबत, स्पेन सोबत कोलॅबोरेशन करतो. तिथंच आपल्याला या असणाऱ्या ग्रीस सोबत आणि त्याच्या जवळच्या असणाऱ्या इटली सोबतचा कोलॅबोरेशन तितकाच महत्वाचा येतो. कारण आत्ताच आपले असणारे जे काही मागच्याच काही कालखंडामध्ये आपले डॉक्टर एस जयशंकर हे ऑस्ट्रियाच्या व्हिजिटसाठी सुद्धा गेले होते. म्हणजेच मेडिटेरियन सीचा असणारा पार्ट म्हणजे युरोपियन युनियनच्या ग्रुपमधल्या देशांसोबतचं भारताचं कोलॅबोरेशन हे खूप महत्वपूर्ण स्टेजवरती येते. कारण भारताचा विचार आहे युरोपियन युनियन सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्याचा.
सॉरी, ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या अनुषंगाने आपण या युरोपियन देशांना व्हिजिट करतोय, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. तिथं आपली धोरणात्मक भागीदारीचा मुद्दा हायलाइट होतोय. याच्यामध्ये काय काय असेल तर याच्यामध्ये दहशतवाद विरोधी, सागरी सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यावरतीही डिस्कशन होतं. सोबतच काय आहे तर डायस्पोराशी असणारे संबंध, ते जो काय इंडियन डायस्पोरा आहे, जे भारतीय तिथं जाऊन स्थापित झालेला आहे, जे भारतीय तिथं जाऊन आपल्याला स्वतःचा असणारा व्यवसाय असेल की भारतीयांची भूमिका काय आहे हे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न च्या माध्यमातून, आणि जगातल्या ज्या ज्या असणाऱ्या देशामध्ये व्हिजिट करतो आपला भारत, त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या डायस्पोराला आपण संबोधित करतोच. कारण भारतीय लोकांच्या असणाऱ्या विश्वासाप्रती, भारतीय लोकांच्या असणाऱ्या कनेक्टिव्हिटी प्रती, भले ते नागरिकत्वानं भारतीय नसतील, ते भारतीयांसोबतच कनेक्टेड आहेत आणि मूळ त्यांचा असणारा जो काही रेस आहे का, जो वंश आहे का, तो भारताचा असल्या कारणानं त्यांच्यासोबतची कनेक्टिव्हिटी इमोशनली अटॅच होतेच, कल्चरली तर अटॅच असतेच असते, आणि नॅशनलिझमचा मुद्दाही त्या ठिकाणी आपल्याला जोडला जातो. त्यामुळं तिथल्या डायस्पोरा सोबत कम्युनिकेशन करणं हे तितकंच महत्वाचं असतं. हाही मुद्दा या भेटीमध्ये आपल्याला दिसतो. यासोबतच कोणता मुद्दा महत्वपूर्ण आहे तर पर्यटनाचा, कारण मेडिटेरियन सीचा उल्लेख करतोय, युरोपचा झोन आला तर टुरिझम हा एक अँगल त्याच्यामध्ये येतोच. त्याच अँगलला घेऊन काय केलं जातंय तर भारत या देशासोबत कोलॅबोरेशन करताना दिसतोय, आणि हे एक पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. कोणत्या पर्यटकांसाठी? भारतीय पर्यटकांसाठी. बऱ्याच वेळा डेस्टिनेशनच्या स्वरूपामध्ये या असणाऱ्या ग्रीसला लोकेट केलं जातं, आणि तिथं भारतीय आपल्या टुरिझमचा मुद्दा वाढवत असतानाही दिसतात. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं, यामुळे या टुरिझम सेक्टरवरती या दोन देशांना, या दोन देशांचा उल्लेख केला तर यांचा थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण खूप मोठा आहे. कारण या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा उल्लेख केला तर आपल्याला त्या ठिकाणी अलेक्झांडर द ग्रेट याच्या असणाऱ्या इन्व्हेजनचाही मुद्दा त्याच्यामध्ये आणता येऊ शकतो. थोडासा काय आहे हिस्टॉरिकल मुद्दा, 40 वर्षानंतर या देशासोबत आपले रिलेशन्स परत एकदा रिबिल्ड होत आहेत, परत एकदा पीएम साहेब तिथं प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट करतायत, तर याच्या पाठीमागे काहीतरी मुद्दा असेल, काहीतरी व्यवस्था असेल. मग डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चनच्या अनुषंगाने इंडिया आणि ग्रीस रिलेशनच्या बाबतीमधला असणारा जो काय डायस्पोराचा रोल आहे तो विचारला जाऊ शकतो, किंवा हिस्टॉरिकल अँगल काय आहे का त्याच्यावरती क्वेश्चन केलं. त्याच्यामध्ये पाहिलं तर किती वर्षापूर्वीचा संबंध आहे तर 2500 वर्षापूर्वीचा असणारा या ग्रीस सोबतचा भारताचं कोरिलेशन आपल्याला, कारण का पर्शियाच्या दिशेने ग्रीक मोहिमेचा परिणाम म्हणून भारतात ग्रीक लोकांचं आगमन हे 6व्या शतकामध्ये, कुठलं 6वं शतक बीसी ते 5वं शतक एडी, ख्रिस्त जन्मपूर्व 6वं शतक ते ख्रिस्त जन्मानंतरच्या 5व्या शतकादरम्यान आपल्याला हे लोक मायग्रेट करून भारतामध्ये येताना दिसतात. आणि याच ग्रीक लोकांनी प्राचीन भारतीयांना काय म्हणून संबोधलं होतं तर इंडोई हा शब्द लक्षात ठेवायचा. हा शब्द संबोधला होता इंडोई, म्हणजे सिंधू नदीचे लोक असा उल्लेख. आता सध्याला इंडिया आणि भारत या असणाऱ्या नावाबद्दल जे डिस्कशन चालू आहे का त्याच्यामध्ये आपल्याला हे नाव पण थोडं लक्षात ठेवायचं, इंडोई. आणि भारतीयांनी ग्रीकांना आयोनियन लोकांच्या संदर्भामध्ये यवन योनास हे नाव संदर्भात या ठिकाणी मांडलं होतं. कारण तुम्हाला माहित असेल अलेक्झांडर द ग्रेट याच्या सेनेला त्या ठिकाणी यवनी सेना अशा पद्धतीचा असणारं कम्युनिकेशनचा मुद्दा आपण वापरताना बघतो. जेव्हा आपण प्रॉपरली या ठिकाणी विष्णुगुप्तांचा उल्लेख त्या ठिकाणी करायला स्टार्ट करतो किंवा चाणक्याचे मुद्दे वाचतो आपण, तेव्हा आपल्याला समजतं की प्रत्यक्षात या असणाऱ्या ग्रीकांचं असणारं जे काही इन्व्हेजन आहे का ते किती मोठ्या पद्धतीने होतं, त्याला थोपवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला. त्याची स्ट्रॅटेजी जेव्हा आपण ऍज अ पॉलिटिकल इंडियन पॉलिटिकल थॉट्सच्या अनुषंगाने वाचतो का तर आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवा. सोबत महत्वाचा मुद्दा सायरस द ग्रेट उल्लेख केला तर 558 ते 530 बीसी त्यानं ग्रीस पासून सिंधू नदीपर्यंत पसरलेलं पहिलं वैश्विक साम्राज्य उभे केले होते. त्यालाच हे पर्शियाचं प्रसिद्ध असणारं अकेमेडियम राजवंश होतं हे लक्षात घ्यायचं. आणि याच राजवंशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात तो म्हणजेच कोण तर अरिस्टॉटलचा असणारा वैचारिक धर्म. अरिस्टॉटलनं ज्या पद्धतीनं अलेक्झांडर द ग्रेट या असणाऱ्या राजाला 2 वर्षाची शिकवण दिली, त्यातून हे असणारा राजवंश ज्या पद्धतीनं आपल्याला एक्सपांड होताना दिसलं, त्यातूनच एक मुद्दा लक्षात घ्या, सायरस द ग्रेट यांनी ग्रीस पासून सिंधू नदीपर्यंतचा असणारा पसरलेला हा पहिलं वैश्विक साम्राज्य त्या ठिकाणी बसवलं होतं. त्याचा थोडासा मॅप वाईज जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसतं तो म्हणजे तर या ठिकाणी ग्रीको
बॅक्टेरियन किंगडमचा उल्लेख याच्यामध्ये येतो, सोबतच इंडो ग्रीक किंगडमचा उल्लेख याच्यामध्ये येतो, जो आपल्याला भारतापर्यंत इव्हनली सिंधू रिव्हर पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी किंवा सिंधू रिव्हरचा असणारा जो काही त्या ठिकाणचा प्रदेश असेल, त्याचा असणारं नदी क्षेत्र असेल का, पर्यंत आपल्याला त्यांचं इन्व्हेजन होताना दिसतं. त्याच्यामुळे या दोन असणाऱ्या देशांमध्ये जे कोलॅबरेशन आहे का, तो हिस्टॉरिकल अँगलनं सुद्धा आपल्याला मोठ्या पद्धतीनं हायलाइट होताना. सोबतच पाहिलं तर सुमारे 380 BC पर्यंत भारतीय प्रदेशांवरती कोणाचं पर्शियनची पकड कमी झाली आणि छोटी स्थानिक राज्य सुद्धा त्याच कालखंडामध्ये आपल्याला निर्माण होताना दिसत. आणि 326 BC मध्ये अलेक्झांडरच्या मोहिमेने त्याला भारतीय उपखंडाच्या कुठल्या तर उत्तर पश्चिम भागामध्ये हायफेसिस म्हणजे कोणती नदी, बियास नदी, आपण ग्रीस लोकांच्या असणाऱ्या भाषेमध्ये बऱ्याच झालं तर ते हायफेसिस या नावाने ओळखलं जात होतं. तिथपर्यंत या ठिकाणी अलेक्झांडरनं आपली सीमा वाढवताना दिसतायत हे लक्षात घ्यायचं. आणि त्यानं काय केलं, त्यानं राजा पुरू हे पौरवाचा राजा हेलम आणि चिनाब दरम्यान आणि अंभी यांच्याशी युद्ध केलं तक्षशिला या असणाऱ्या ठिकाणा अंतर्गत, आणि तिथं त्याच्या असणाऱ्या विजयाचा रेफरन्स आपल्याला हायलाइट होताना दिसतो. त्यामुळं मौर्य राजवंश अलेक्झांडरच्या समकालीन होता. आत्ताच मी उल्लेख केला कौटिल्याचा, म्हणजे ज्या कौटिल्यानं चंद्रगुप्त मौर्याची भूमिका स्टार्ट केली होती. कारण कौटिल्याचा उल्लेख आपण असा करतो वारंवार त्या पद्धतीनं, ते इंडियन मॅकल्वी आहेत असं म्हणतो, पण मुळात त्या असणाऱ्या मॅकल्वीला प्रत्यक्षात त्याचा प्रिन्स भेटला नाही, पण कौटिल्याला त्याचा असणारा प्रिन्स भेटला. ते म्हणजेच कोणतं, चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याची निर्मिती या ठिकाणी कौटिल्याच्या माध्यमातून होताना, तर ते समकालीन आहेत कोणाच्या, अलेक्झांडरच्या समकालीन. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, मौर्य राजे आणि ग्रीस यांच्यातील व्यापाराचा पुरावा नाणी आणि लिखाणातून पण मिळतो हे लक्षात घ्यायचं. त्यासोबतच लक्षात काय घ्यायचं आपल्याला, मेनांडर म्हणजे मिलिंडा मूळतः डेमेट्रियसचा असणारा सेनापती, कदाचित सर्वात यशस्वी इंडो ग्रीक राजा, सर्वात विशाल प्रदेश जिंकणारा आहे. कोणतं नाव लक्षात ठेवायचं, मेनांडर म्हणजे मिलिंडा. दुसरं नाव कुठलं, सायरस दी ग्रेट. आणि त्यानंतर येतात कुठला मुद्दा, अलेक्झांडर. म्हणजे यांनी जो काही प्रदेश वाढवला त्या प्रदेशाचाच उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. ते खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला ते भारतामध्ये इन्व्हेजन करताना दिसतात आणि त्यांना थोपवण्यासाठी प्रयत्न सुद्धा भारतीयांचे होताना. तर याच्या सोबतच भारत आणि ग्रीक यांच्यामध्ये शास्त्रीय भारतीय साहित्याचा जो काही कोलॅबरेशन आहे तितकाच हाईटला जाताना दिसतो. म्हणजे तेवढ्याच मोठ्या पद्धतीचं कोलॅबरेशन याच्यामध्ये दिसतं. कसं, मग युगपुराण असेल, महाभारत, बौद्ध साहित्याचा समावेश असलेलं शास्त्रीय भारतीय साहित्य आहे ना, ते प्राचीन काळातील इंडो ग्रीक परस्पर संवादाचे ऐतिहासिक वर्णन प्रदान करतं. म्हणजे युगपुराण असेल, महाभारत असेल किंवा बौद्ध साहित्य असेल, हे आपल्या इंडियन कल्चरला ग्रीक कल्चरलिझम सोबत त्या ठिकाणी अटॅच होताना दिसत आहेत. आणि तोच मुख्य पुरावा या ठिकाणी या साहित्याच्या अँगलनं दिसतो. आणि हे वेगवेगळ्या असणाऱ्या खात्यांद्वारे त्यांची माहिती दिसते की ग्रीक लोकांना स्थानिक लोक यवन म्हणत होते. सोबतच गार्गी संहिता नाव लक्षात घ्यायचं, काय, गार्गी संहिता नावाच्या ज्योतिषाच्या पुस्तकातही या खात्यांचा उल्लेख आढळतो. म्हणजे ग्रीक लोकांचे असणारे अकाउंट्स भारतामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि ते कुठं मेन्शन केलेलं दिसतं तर गार्गी संहितेमध्ये सुद्धा दिसतं, जिथं मुळात पुस्तक कुठलं आहे तर ज्योतिष पुस्तक आहे. सोबत पाणिनीचा उल्लेख केला तर एक प्राचीन संस्कृत व्याकरणकार यांच्या रचनेतील यवन शब्दाशी सुद्धा परिचित होते. म्हणजे पाणिनीच्या असणाऱ्या लिखाणामध्ये संस्कृत व्याकरणकाराच्या असणाऱ्या पुस्तकांच्या रेफरन्सेस मध्ये सुद्धा यवनांचा उल्लेख झालाय. म्हणजे ग्रीक कोलॅबरेशन आपल्याला एवढं स्ट्रॉंगली दिसतं. सोबतच काय या ठिकाणी मालविकाग्निमित्र हे कालिदासानं लिहिलेलं जे नाटक आहे का, ते उत्तर मध्य भारतातील ग्रीक सैन्याच्या कारवाया व्यक्त करण्यासाठी आहे. म्हणून लक्षात घ्यायचं, प्रश्न विचारले जातात हिस्ट्रीच्या अँगलनं, एन्शियंट हिस्ट्रीच्या अँगलनं प्रश्न आपल्याला राज्यसेवेला, युपीएससीला विचारले जातात. मग कालिदासाचं असणार कुठल्या ठिकाणी, मालविकाग्निमित्र हे नाव लक्षात ठेवायचं, जिथं ग्रीकांचं इन्व्हेजन या ठिकाणी एक्सप्लेन करताना दिसत आहेत. आणि सोबतच पाहिलं तर ग्रीको बॅक्ट्रियन राजा डेमेट्रियसचा उत्तराधिकारी आणि राजा मेनांडर याने उत्तर भारताचा मोठा भाग जिंकून घेतला होता. आणि मिलिंदापणा, मिलिंदाचे प्रश्न या प्रमुख बौद्ध ग्रंथामध्ये हे नमूद केले. कुठं, मिलिंदापणा म्हणजे मिलिंदाच्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असणारं जे बुक आहे का, जो ग्रंथ आहे का, या ग्रंथामध्ये या असणाऱ्या राजांचं इन्व्हेजन आपल्याला होताना दिसते.
कशा पद्धतीने त्यांनी हे प्रश्न किंवा हे असणारे प्रदेश मिळवले त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला दिसतोय. मिलिंदा आणि बौद्ध ऋषी नागसेन यांच्यातील बौद्ध धर्माबद्दलच्या तात्विक वादात बहुतांश मजकूर आपल्याला याच्याशी संबंधित समाविष्ट असताना दिसलेला. त्याच्या थोडंसं पुढे गेलो आपण तर भारतीय शिल्पकलेवरती आपल्याला ग्रीकांचा प्रभाव दिसतो का या मुद्द्यावरती आपण डिस्कस. कारण का बऱ्याच वेळा हे स्ट्रक्चर फॉर्म दिसतोय आता आपल्या भारतामध्ये जे आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासाची एक वेगळीच असणारी लौकिक यंत्रणा दाखवतात. त्याच्यामध्ये कोणकोणते असणाऱ्या साम्राज्यांचा एक वेगळा अँगल येतोय, रेफरन्स मानले जातात, ते पण आपल्याला समजायला मदत होते. मग ग्रीक कलात्मक दृष्टिकोनानं बौद्ध परंपरेनं भारतीय कलेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडला होता आणि नंतर ते गुप्त कालखंडापर्यंत टिकून होतं. कारण आपल्याला माहिती आहे की मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे का ते प्रॉपर आपल्याला गुप्त कालखंडापासून या ठिकाणी दिसायला सुरुवात होतं. पण त्याच्याही अगोदरच्या फेज मध्ये आपल्याला बौद्ध परंपरेसोबत ग्रीकचं असणार जो काही कोलॅबरेशन आहे का ते आपल्याला कशामध्ये दिसलं तर शिल्पकलेमध्ये सुद्धा. ग्रीक लोक भारतीय शिल्पकलेतील बुद्धाच्या अभिनव आणि मानव वंशीय प्रतिनिधित्वासाठी खूप प्रसिद्ध. ते बौद्धिक किंवा बुद्धांच्या असणाऱ्या संबंधित शिल्पकलांच्या बाबतीमध्ये ग्रीकांचं एक प्रकारे असणारं कोलॅबरेशन, त्यांचं असणारं जे काम आहे का ते तितकंच महत्वाचं आहे, ते हायलाइट होताना दिसतं. आणि बौद्ध कलेचे असणारे गांधार विद्यालय लक्षात घ्यायचं, कुठलं गांधार स्कूल ऑफ कल्चर असेल किंवा या ठिकाणचं असणारं प्रत्यक्षात त्या विद्यालयातून झालेला जो काही वेगळा स्कूल आहे त्याच्यामध्ये ग्रीक लोकांच्या प्रभावाखाली वाढताना दिसतात. हे लक्षात आपण स्कूल ऑफ थॉट म्हणतो. तर प्रत्यक्षात एक नवीन विचारधारा, एक नवीन शैली उगमास आली, तो म्हणजेच कुठला तर गांधार विद्यालय बौद्ध कलेचंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रभाव दिसतो ग्रीकांचा. आणि बुद्धाचे मानवी रूपात शिल्प करण्याची ग्रीक दीक्षा परिपक्व झाली, ती बौद्ध प्रतिमा शास्त्राचा एक प्रमुख भाग बनतानाही दिसतो. ग्रीक लोकांनी काय करताना दिसतात, त्यांचे स्वतःचे वास्तुशिल्प शिल्पकलेचे प्रकार जसे की पिड्स असतील, फ्रिजेस असतील, सोबतच कॅरिथियन स्तंभ असतील, हे बौद्ध शाळेमध्ये आणले. म्हणून त्यांचे असणारे काही शिल्पकलेचे असणारे जे काही नमुने आहेत का ते बौद्ध कलेमध्ये ऍड करताना दिसतात. ते म्हणजेच कोणते असतील या ठिकाणी क्युपिडस असेल, सोबतच फ्रिजेस असतील, कोरिंथियन स्तंभ असतील, हे आपल्याला या असणाऱ्या गांधार शैलीमध्ये ऍड होताना दिसतात. हे लक्षात घ्या. सोबतच वेगवेगळे ग्रीक पौराणिक आकृत्यांचा समावेश बौद्ध वास्तुशिल्पांच्या कार्यात सुद्धा केला गेला. त्याच्यामध्ये कुठला हेरॅकल्सचा असणारा समावेश दिसतो, त्यांना वज्र प्राणाची बरोबरी मिळाली. ग्रीक कौशल्य आणि तंत्रे गुप्ताच्या युगापर्यंत आपल्याला टिकून राहताना दिसतात. हे लक्षात. सोबतच गुप्ताचे बुद्धाचे वास्तववादी मानववंशीय प्रतिनिधित्व ग्रीक कलात्मक प्रभावाचा एक वारसा प्रतिबिंबित करताना पण दिसतो. त्यामुळे हाही मुद्दा तितकाच महत्वपूर्ण आहे या असणाऱ्या फेजमध्ये. मग जेव्हा आपण इंडिया ग्रीक रिलेशन बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो, प्रत्यक्षात या असणाऱ्या संदर्भांना आपण हायलाइट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला दिसतं ते म्हणजेच काय की वेगवेगळे असणारे प्रवास वर्णन या असणाऱ्या हिस्ट्रीला प्रेझेंट करताना दिसतात. वेगवेगळे रिसर्चर्स असतील जे प्रत्यक्षात प्रत्येक भागाला व्हिजिट करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये करत होते. त्यातल्या काही मोजक्या व्यक्तींची नावं आपल्याला माहिती पाहिजे ज्यांचा रिलेशन ग्रीक आणि इंडिया या दोघांच्या इंडो ग्रीक कोलॅबरेशनला प्रेझेंट करण्यामध्ये दिसतो. तो रेफरन्स याच्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करायचा तो म्हणजे कुठला, मॅगस्थेनिस. तुम्हाला मॅगस्थेनिस वरती प्रश्न खूप जास्त वेळा विचारले गेलेले आहेत, कारण हेलेनिस्टच्या काळातील असणाऱ्या ग्रीक वांशिक शास्त्रज्ञ आणि संशोधक मॅगस्थेनिस हे कोण होते, सेक्युलस वन ते भारतातील राजदूत होते. सेक्युलस वन या राजाचे असणारे राजदूत भारतामध्ये हे होते मॅगस्थेनिस. आणि इंडिका या असणाऱ्या इंडिका ग्रंथाचा उल्लेख वारंवार तुम्हाला असणाऱ्या प्रिलियम मध्ये एन्शियंट फेजच्या हिस्ट्रीच्या अँगलमध्ये विचारताना दिसतात. आणि त्यांच्या या कामामध्ये त्यांनी भारतीयांचा इतिहास आणि त्यांची संस्कृती लिहिताना दिसते. मॅगस्थेनिसनं काय केलं तर या ठिकाणी डायोनिसेस आणि हेरॅक्लेस, मॅगस्थेनिस हेरॅक्लेस या देवाच्या प्रागैतिहासिक आगमनाचा उल्लेखही त्यांनी भारतात करताना दिसतात. म्हणजे थोडासा रिलिजियस वाईज, कल्चरल वाईज असणारे मुद्दे आपल्याला इंडिका या ग्रंथामध्ये मांडताना दिसतात. आणि या इंडिका ग्रंथाच्या बाबतीमधला आपल्याला मुद्दा मॅगस्थेनिसचा लक्षात ठेवायचा. त्यानंतर येतो कोणाचा मुद्दा, हिमाचस. हिमाचस काय करतात तर बिंदुसाराच्या दरबारामध्ये हा राजदूत होता.
तो भारताबद्दल आपले मुद्दे मांडतात. नंतर येतो कोण या ठिकाणी, तर पॅट्रोकल्स. पॅट्रोकल्स हा कोण, तर सिल्युकसचा असणारा हा ऍडमिरल होता, जो हिंद महासागरावर प्रवास करतो. त्याच्याशी संबंधित मुद्दे भारताच्या खात्यांसोबत जोडताना दिसतो, म्हणून पॅट्रोकल्सही नाव लक्षात घ्यायचा. सोबतच कोण आहे या ठिकाणी, तर दिमित्रिओस गॅलनोस यांचा उल्लेख केला तर हे पहिले आधुनिक ग्रीक भारत शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारतात 40 वर्ष वास्तव्य केले. एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कालखंडामध्ये इथं होते. संस्कृत ग्रंथांचं त्यांनी ग्रीक मध्ये भाषांतर केलेलं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून नाव लक्षात घ्यायचं. दिमित्रिओस गॅलनोस हे 40 वर्ष भारतात होते आणि भारतातल्या असणाऱ्या सांस्कृतिक किंवा संस्कृत मुद्द्यांचा संदर्भ त्यांनी ग्रीक भाषेमध्ये मेन्शन करताना. मग जेव्हा आपण ग्रीकचा उल्लेख एन्शियंट फेज मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बघतो, तर नंतर हळूहळू त्यांचे कोलॅबरेशन भारतासोबतचे कमी होताना पण पाहतात, पण व्यापारी संबंध तेवढे स्ट्रॉंग होते. स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीचे अग्रीमेंट आपण या देशासोबत केले, तर त्याचा थोडासा अँगल पाहायचा झाला तर वेगवेगळे करार, सामंजस्य करार आपण या देशासोबत करताना दिसतो. जसं काय, दुहेरी कर टाळण्यासाठीचा करार 1967 असेल. 1983 चा आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याच्या बाबतीमधले मुद्दे असतील, हे मुद्दे आहेतच. 1998 चा पर्यटनावरचे असणारे कराराचा संदर्भ याच्यामध्ये. आता रिसेंटली मुद्दे काय लक्षात ठेवायचे, तर 2000 फेब्रुवारीच्या 2023 मध्ये डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांसाठी विजा मुक्त प्रवासाचा करार केला होता, हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा चर्चेमध्ये असेल, म्हणून 2013 मधला असणारा फेब्रुवारी मधला डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांसाठी विजा मुक्त प्रवासाचा मुद्दा. या ठिकाणी विदाऊट विजेचा मुद्दा आलास तर आपण या ठिकाणी म्हणतो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. या अनुषंगाने आपण खूप काही घटना जे भारतीय नागरिक असू शकतात, होऊ शकतात, त्यांच्यासाठीच्या असणारे सुधारणा किंवा सुविधांचा मुद्दा जे देतोय आपण, तेच आपण विदाऊट विजा या. आणि हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये आपण काय करतोय, तर जवळपास 60+ देशांमध्ये विदाऊट विजा किंवा विजा ऑन अरायव्हल या देशांमध्ये आपण जाऊ शकतो. तर ती कोलॅबरेशनची भूमिका आपण ग्रीस सोबतच्या असणाऱ्या डिप्लोमॅटिक पर्सनॅलिटीला विजा मुक्त प्रवासाचा अग्रीमेंट करताना दिसतो. माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 2023 मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये इंडियाची रँक काय आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. सिंगापूर आणि जपान ज्या पद्धतीने आपल्याला नंबर 1 ला दिसतात, तिथं इंडियाचं असणारा पर्स्पेक्टिव्ह काय, इंडियाचा असणारा इंडेक्स काय, तेवढं मला तुम्ही सांगण्याचा. आणि थोडासा उल्लेख केला 2017 मध्ये हवाई सेवा करार आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरती सुद्धा सामंजस्य करारावर करण्यात आला आणि ज्याला 15 मार्च 2022 मध्ये ग्रीक संसदेने मान्यता दिलेली आहे. 2018 मध्ये काय, मानकीकरण असेल, सांस्कृतिक सहकार्य कार्यक्रम असेल, FSI असेल त्या ठिकाणी, ज्याला आपण काय म्हणतो प्रत्यक्षात भारतासोबतच्या कोलॅबरेशनचा संदर्भ असेल. आणि इथं काय करतो आपण त्या ठिकाणी, जो काही आपलं पुरातत्व खातं आहे का त्याच्यासोबतचं कोलॅबरेशन या ठिकाणी होताना दिसतोय. आणि ग्रीक डिप्लोमॅटिक अकादमी यांच्यातील सामंजस्य करार 2018 मध्ये त्याच्यावरती स्वाक्षरी पण होताना दिसते. हे कोलॅबरेशन खूप मोठ्या पद्धतीचे. यासोबतच पाहिलं तर ग्रीसचे परराष्ट्र मंत्री श्री डेंडियास हे भारत भेटीवरती होते आणि तिथं सुद्धा सामंजस्य करार झाला आणि तो करार होता 2022 ते 26 साठीचा. तो कशासाठी होता, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विनिमय कार्यक्रमाचा उल्लेख होता. स्थलांतर आणि गतिशीलता यांच्या संबंधीच्या धोरणावरती स्वाक्षरी करण्यात आली. आणि या असणाऱ्या सोबतच कोणकोणते MOU साइन करण्यात आले याच असणाऱ्या व्हिजिटिंग मध्ये, तर कृषी सहकार्य असेल, मनुष्यबळ गतिशीलता भागीदारी असेल, दुहेरी कर आकारणी टाळणे असेल, प्रत्यार्पण करार असेल, म्हणजे परत एकदा एस्टॅब्लिश करायचे, परत एकदा स्थापन करायचे, राजनैतिक मिशनच्या सदस्यांचे जोडीदार आणि पात्र अवलंबितांचा लाभदायक रोजगार, परस्पर कायदेशीर सहाय्यक करार ज्याला आपण एमलॅट म्हणतो, हे या देशासोबत आपण करताना दिसतो, हे लक्षात घ्या. आणि याच्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा, ग्रीस सोबतच्या आपले डिफेन्स टाईप सुद्धा तितकेच महत्वाचे. संरक्षणाच्या संदर्भामधले असणारे कोणकोणते मुद्दे आपण या देशासोबत कोलॅबरेट करतोय हे लक्षात घेऊया. याच्यामध्ये येतोय ग्रीस काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा देतो. वारंवार लक्षात घ्या, ज्या वेळेस युनायटेड नेशनच्या अंतर्गत हे मुद्दे डिस्कशन मध्ये येतात, तेव्हा या असणाऱ्या युनायटेड नेशनच्या अंतर्गत आपल्याला काय दिसतं या ठिकाणी कोलॅबरेशन होताना दिसतं, ते म्हणजे कोणाचं, तर या असणाऱ्या ग्रीस. ग्रीस युनायटेड नेशन मध्ये भारताला सपोर्ट करतो कोणत्या प्रश्नावरती, काश्मीर. सोबत 2017 मध्ये भारतीय नौदलाच्या 4 जहाजांनी कोणकोणते, INS मुंबई, INS आदित्य, INS तर्कश आणि INS त्रिशूल, 14 खाडी
क्रेटला यांनी भेट दिली. सोबतच 30 जून 2021 मध्ये भारतीय नौदलाच्या फ्रिगेट INS ताबर ग्रीक थेमेस्टोक्लियस या फ्रिगेटद्वारे क्रेटच्या नैऋत्येकडील सागरी भागामध्ये संयुक्त सराव करताना पण दिसतात. सोबतच 2021च्या ऑक्टोबर मध्ये इस्रायलमध्ये झालेल्या ब्ल्यू फ्लॅग या सरावात सुद्धा भारतीय आणि ग्रीक हे दोघे एकत्र येताना दिसतात. सोबतच ग्रीक हवाई दलाचा सराव कुठला इन ओचोस 2021 हा 2021च्या एप्रिलमध्ये अथेन्स पासून 300 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंध्रविडा एअरबेस वरती आयोजित करण्यात आला आणि याच्यामध्ये भारतानं सहभाग नोंदवला आणि त्याला त्या मिशनला पाठबळ सुद्धा देण्यात येतोय भारताकडनं, हे लक्षात ठेवायचं. सोबतच 26 एप्रिल ते मे पर्यंत ग्रीक आणि भारतीय हवाई दलांनी ग्रीस आणि भूमध्य समुद्रावर म्हणजे मेडिटेरियन सी वरती सुखोई 30 F-16 आणि राफेल लढाऊ विमानांसह संयुक्त प्रशिक्षण करताना दिसतात. आणि आता 2023 चा उल्लेख केला तर वार्षिक ग्रीक सराव हा इनिओकोस 23 चा भाग म्हणून आपल्याला हा सराव या ठिकाणी आयोजित होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. हाही संदर्भ आता 2023च्या अँगल लक्षात ठेवूया. आणि व्यापारी संबंधाचा उल्लेख केला कारण कोणत्याही देशासोबतचे कोलॅबोरेशन स्ट्रॉंग कधी होतात जेव्हा ते दोन्ही देश एकमेकांसोबत व्यापार करतात. जसं आपण तायवानचा उल्लेख करतो, अमेरिका आणि तायवान या दोन देशांमध्ये व्यापाराचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. सेमीकंडक्टर साठीचा असेल मुद्दा, त्यामुळे बऱ्याच वेळा चायना हा तायवानवरती डायरेक्टली हल्ला करताना दिसत नाही कारण त्याला माहिती आहे व्यापारी संबंध असल्या कारणामुळे अमेरिका त्यांना संरक्षण देण्यासाठी येणारच आहे, म्हणून व्यापारी संबंध असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2022-23 मध्ये द्विपक्षीय व्यापाराचा विचार केला तर अमेरिकन डॉलर किती 2 अब्ज अमेरिकन डॉलरचा कोलॅबोरेशन या दोन देशादरम्यान होतात. आणि आता हे किती करायचंय तर दुप्पट करायचंय. कधीपर्यंत 2030 पर्यंत आपल्याला हे द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं टार्गेट आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर भारतातील निर्यातीच्या मुख्य वस्तू कोणत्या, यंत्रसामग्री, रबर, प्लास्टिक उत्पादने, कापूस, तांबे उत्पादने, लोह, पोलाद उत्पादने आणि रसायने. भारताच्या निर्यातीमध्ये असणारे मुख्य वस्तूचा उल्लेख ग्रीकचा भारतातील निर्यात ते बघितला. भारताच्या निर्यातीमध्ये पाहिलं तर यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल्स असतील, ऑटो पार्ट्स असतील, लोखंड असेल, पोलाद, अल्युमिनियम, तांबे, रंग, रसायने आणि कापड आणि वस्त्रे हे आपण काय करतो तर या ठिकाणी निर्यातीच्या संदर्भामध्ये आणतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग 40 वर्षानंतरच्या प्राईम मिनिस्टरच्या ग्रीसच्या व्हिजिटला इतकंच महत्व द्यायचंय आपल्याला. साऊथ आफ्रिकेच्या व्हिजिट नंतर ते ग्रीसला जाताना दिसतात, पण या ग्रीस सोबतच मेडिटेरियन सीचा उल्लेख, भूमध्य समुद्राचा संदर्भ किती महत्वपूर्ण आहे, त्याच्या असणाऱ्या जो काही नॉर्थच्या असणारे जे काही युरोपियन कंट्रीज आहेत त्यांच्यासोबतचं भारताचं कोलॅबोरेशन किती महत्वपूर्ण आहे, त्या संदर्भातला असणारा हा इंटरनॅशनल रिलेशनचा कंटेंट आपल्याला लक्षात ठेवायचा. आपण थोडासा हिस्टॉरिकल अँगल पाहिला, त्या हिस्टॉरिकल अँगल मध्ये कोणकोणत्या असणाऱ्या व्यक्तीचा रेफरन्स होता, कोणकोणत्या असणाऱ्या प्रवास वर्णनामध्ये भारताचा रिलेशनचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर कोणकोणत्या अग्रीमेंट भारताचे स्वातंत्र्यानंतर त्या ग्रीस सोबत होताना दिसतात, व्यापारी मुद्दे कसे कसे आहेत, प्रत्यक्षात या व्हिजिटचा संदर्भ काय होता, सगळे मुद्दे डिस्कस केले. आय होप हे मुद्दे तुम्हाला समजले असतील. तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता 98860442. सोबतच वेगवेगळे असणारे बॅचेस असतील, राज्यसेवा, UPSC असेल, कंबाईन ग्रुप BC असेल, समाज कल्याण अध्ययन असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्व बॅचेससाठी तुम्ही आपलं दी अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या ऍपच्या माध्यमातून एक्साइटिंग असणाऱ्या बॅचेसला तुम्ही अवेल करू शकता. ठीक आहे. सेशन आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थांबूया इथं. आपण भेटूया अशाच एका नवीन सेशन मध्ये. प्रॉपर आपल्याला डेप्थ मध्ये सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची, त्यासाठीच आपली अशा पद्धतीची असणारी सिरीज असेल. तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा.